मुंबईमध्ये काल रात्रभर विशेषतः मुसळधार पाऊस पडत राहिला। काल 6 तासामध्ये 300 mm पावसाची नोंद करण्यात आली आणि त्यानंतर आज सकाळपासून मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं, कारण मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजे लोकल ही पूर्णपणे ठप्प झाली होती। मी सध्या मुंबईच्या गेटवे परिसरात आहे। आज सुद्धा हवामान खात्याच्या वतीनं मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि आपण आता पाहतोय की मुंबईच्या शहर परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे। मुख्य म्हणजे आता भरतीची वेळ आहे। 1:57 आज मुंबईमध्ये मोठी भरती सांगण्यात आलेली आहे। 4.4 मीटर एवढ्या उंचीच्या लाटा मुंबईच्या समुद्रामध्ये उसळणार आहेत आणि त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असं हवामान खातं, आपत्कालीन विभाग आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। आपण सध्या मुंबईच्या गेटवे परिसरात आहोत। हा मुंबईतला पर्यटनाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे। रोज हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात। अनेक पर्यटकांना कल्पना नसते आणि त्यामुळे अशा वेळेला ते समुद्रकिनारी राहिल्यामुळे लाटा मोठ्या जर उसळल्या तर ते बघण्याच्या नादामध्ये त्यांचा तोल जाऊ शकतो आणि मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते। म्हणूनच हवामान खातं, मुंबई महानगरपालिका आणि त्याचबरोबर राज्य शासनाच्या वतीनं खबरदारीचा इशारा देण्यात आलेला आहे। 2 वाजेच्या जवळपास साधारण ज्या वेळेला ही भरती आहे त्यावेळेला मोठ्या लाटा उसळणार आहेत आणि त्याच वेळेला जर मोठा पाऊस असला तर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसतो आणि परिणामी सखल भागामध्ये पाणी सुद्धा साचू शकतं। अशा वेळेला वाहतुकीची जी साधनं आहेत त्यांचा खोळंबा होतो आणि त्यामुळे पर्यटक जे आहेत किंवा वाहतूक करणारे लोक जे आहेत ते अडकून पडू शकतात आणि म्हणूनच महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं हा खबरदारीचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। आपण पाहतो आहोत की सध्या मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन जे आहे ते गस्त घालताय या संपूर्ण किनारपट्टीवर। जे पर्यटक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना सगळ्यांना लांब करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। महिला पोलीस असतील किंवा पोलीस पदाधिकारी असतील ते या ठिकाणी, कर्मचारी असतील ते या ठिकाणी सातत्यानं गस्त घालून पर्यटकांना जरा लांब करण्याचा प्रयत्न करतायत। गेटवे परिसरामध्ये सुद्धा पोलीस गस्त घालतायत। वाहतूक पोलिसांच्या वतीनं सातत्यानं या ठिकाणी अनाउन्समेंट करण्यात येते आहे। भरती जी आहे ती मोठी आहे आणि अशा वेळेला नागरिक जे आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा धोका होऊ नये यासाठी हे आवाहन वारंवार ट्रॅफिक विभाग, मुंबई पोलीस, राज्य शासन, मुंबई महानगरपालिका यांच्या वतीनं करण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आता सतत पाऊस सुरू असल्यामुळं खरं तर इथं पाण्याची जी पातळी वाढलेली आहे ती थोडीशी दिसताना जरा कठीण होत आहे, परंतु समुद्रातल्या पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि आपण पाहतो आहोत की भरती असल्यामुळं अशा वेळेला जर मोठा पाऊस झाला तर पाण्याचा निचरा जो आहे तो सुद्धा होत नसतो, त्यामुळे सुद्धा एक मोठी अडचण होत असते आणि म्हणूनच महापालिका प्रशासनाच्या वतीनं हे आवाहन करण्यात येत आहे। पर्यटनाला जाणाऱ्या लोकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून लांब राहावं, त्याचबरोबर गरजेचं असल्याशिवाय घराच्या बाहेरच पडू नये। आज शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली। आधी सकाळच्या सत्रातल्या आणि त्यानंतर दुपारच्या सत्रातल्या सुद्धा शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अतिशय महत्त्वाचं काम असल्याशिवाय त्यांनी घराच्या बाहेर पडू नये। तुर्तास मुंबईची जी लाईफलाईन आहे लोकल ती अजून पूर्ववत झालेली नाही। अनेक गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहे, काही गाड्या या धीम्या गतीनं चालतायत आणि त्यामुळे नागरिकांना वाहतूक करायला सुद्धा अडचण होऊ शकते आणि म्हणूनच शक्यतो गरजेचं असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका असं वारंवार आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे।